विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी ठाकरे बंधूंनी रणशिंग फुंकलंय। 26 जुलैला रविवारी मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज बुलंद केला जाणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते सज्ज झाले असून गोंधळ घालण्याचा किंवा घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना राज ठाकरे यांच्याकडून कडक इशारा देण्यात आलाय। तसंच मोर्चात पालकांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील ठाकरे बंधूंनी केलंय। आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे। हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं। पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय। पंतप्रधानांनी आज एक ते काय ट्विट केले, तर म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती। बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करतायत। मग पोलिसांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत। काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक, त्यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाहीये, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाहीयेत। म्हणजे हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का?